ओके, आज आपण आजच्या क्लासमध्ये क्लास 4 स्टँडर्ड चॅप्टर नंबर 3 आणि त्याच्यामधली एक्सरसाइज सी बघणार आहोत। चला तर आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया। सो फर्स्ट क्वेश्चन इज वी हॅव टू पुट द सिम्बॉल दॅट इज लेस दॅन, ग्रेटर दॅन अँड इक्वल टू। म्हणजेच लेस दॅन जी संख्या लहान असेल त्याला हे पुट करायचं, त्या मोठी असेल तर हे पुट करायचं आणि दोन्हीही सेम असतील तर इक्वलचं सिम्बॉल आपल्याला पुट करायचं आहे। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे बघा। या ठिकाणी फर्स्ट मधला ए आहे, नंबर्स आहे, अँड सेकंड नंबर इज and 10. So first of all, how to read this number? We know that by an Indian system you need 10, 100, 1000, 10,000 and this is lakh place. Same from this side. Okay, so we can read this number as a 5,87,210 and this number is also same, 5,87,210. So which symbol we have to put in this box? That is equal. Correct. Then second is and next number is how many digit this number? 7 digit. ओके, 7 डिजिटची नंबर तुम्हाला दिलेली आहे। आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कुठलं सिम्बॉल आपल्याला इथे यूज करावं लागेल। ओके, तर हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दॅट? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द युनिट प्लेस। फर्स्टली आपल्याला काय बघावं लागेल? त्याचं युनिट प्लेस बघावं लागेल। युनिट प्लेसला 5 आहे इथं आणि इथं 7 आहे। त्यानंतर तर 75, 57। देन हे जे सगळे नंबर आहेत ते काय सेम आहेत। ओके, सो आधी रीड करून घेऊया आपण याला। 13,15,275 आणि ही नंबर 13,15,257। ही 75 आहे आणि ही 57 आहे, तर कोणती ग्रेटर आहे? ओके, 75. सो दिस इज अवर आन्सर। म्हणून आपल्याला ग्रेटरचं साईन इथं पुट करावं लागेल। नेक्स्ट सी, 3 to 7। सो 6 डिजिट आहे त्यामुळे लॅक प्लेस आहे। 7,89,327 and other number is 7,83,951. 7,83,951. सो सेम डिजिट कुठले दिसतात आहे? 7 lakh, 7 lakh, 89,000, 83,000. So which is greater? 89,000. So this number is greater than other number. Next one is 16,329 and other is 45,16,932. ओके, आता याच्यामध्ये कुठले नंबर सेम दिसत आहेत? 4 डिजिटपर्यंत सेम आहे, बट 100 डिजिट जो आहे 329 आणि या ठिकाणी दिसत आहे 932. सो ऑब्वियसली कुठली ग्रेटर आहे? 932. So this is greater symbol, this is less. So 45,016
45,16,329 is less than 45,16,932. So this symbol we have to put in this box. In this way we can solve these questions. Question number first. So other remaining example for your homework. बघा ABCD या ठिकाणी आपण घेतलेले आहे, त्यामध्ये राहिलेले जे दोन आहेत E आणि F तुम्हाला करायचे आहेत. ग्रेटर लेस पुट करायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण लगेचच क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड. अरेंज द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग ऑर्डर. Arrange the following numbers in ascending order. By ascending order. Ascending means first, then second, then third, then fourth, means चढता क्रम. ठीक आहे. वन बाय वन जर असेंडिंग आपल्याला नंबर दिलेले आहेत, जंबल नंबर दिलेले आहेत, त्याला असेंडिंग ऑर्डरने आपल्याला अरेंज करायचं आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मधला ए. त्यानंतर दिले आहे आणि लास्ट वन आहे. लास्ट डिजिट दिसतोय का? ओके आहे. सॉरी, कॅन यू आहे, सॉरी 27 आहे, 27 आणि ही जी आहे ती आहे 819325. लास्ट डिजिट दिसतोय का बघा एकदा व्यवस्थित ही. ओके कंप्लीट. 1 2 3 4 5. ओके. तर ह्या नंबर दिलेल्या आहेत, याला काय करायचे आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करायचे. बघा याच्यामध्ये आधी सगळ्यात स्मॉल जी नंबर आहे ती लिहायची, त्यानंतर थोडी ग्रेटर, त्यापेक्षा आणखी ग्रेटर, आणि लास्टला सर्वात ग्रेटर नंबर येईल, सर्वात मोठी संख्या येईल. तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे, तर कॉमा पुट करायचं आहे. बाय इंडियन सिस्टीम, बाय ॲन इंडियन सिस्टीम. ओके. सो we have to put comma. 1 unit, 10, 100, 1000, 10,000 and lakh. सो लॅक प्लेस आहेत सगळे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो कॉमा आहे तो थोडा मोठा देऊन द्यायचा, म्हणजेच नंबर ओळखायला येतील. ओके. मग 9,17,349. देन नेक्स्ट नंबर इज 8,17,326. This is 2,19,371. This is 9,17,127, and this number last one is 8,19,325. So which is smaller number from these all 5 numbers? So we find and we observe, after observing this number we get the answer 2,19,371 is smaller number. Okay, this is ascending order. Ascending order. So ही सर्वात लहान आहे, आपण इथे लिहिली 19,371. Next one is 8 lakh and this also 8 lakh. 17,000 and this is 19,000. बघा 8 lakh सेम आहे. याच्यानंतर येणारी
9 लाख आहे तर ती लास्टला येईल, कारण 9 लाख इज ग्रेटर दॅन 8 लाख. सो या ठिकाणी 17,000 आणि 19,000 याच्यामधली कुठली स्मॉल आहे? 17. सो 8,17,326 is second number, and third one is 8,19,325. 8,19,325. हा कॉमा थोडा मोठा. त्यानंतर 9 लाख आता राहिलेली ही नंबर आणि ही नंबर आहे. याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. 17,000 सेम आहे, 17,000 पण सेम आहे. या ठिकाणी 100 प्लेस बघायचं. इथं 300 आहे आणि इथं 100 आहे. तर कोणती स्मॉल होईल? साहजिकच 127 ही छोटी होईल. सो 9,17,127 इज स्मॉलर दॅन 9,17,349. So we have to take this number after this. आणि लास्ट वन राहील मग 9 लाख. इथं लिहू आपण 9,17,349. अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर मीन्स चढता क्रम अरेंज करायचा आहे. ओके, ऑब्झर्वेशन करायचं आहे फक्त की आपल्याला कुठली ग्रेटर आणि कुठली स्मॉलर नंबर याच्यानुसार स्टेप बाय स्टेप नंबर अरेंज करायचे आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत BCD. हे होमवर्कसाठी क्लिअरली दिसतं आहे का? व्यवस्थित दिसते आहे. ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. B या ठिकाणी एक एक्झाम्पल 5,34,218. नेक्स्ट नंबर इज 5,21,834. थर्ड नंबर इज 5,32,148. and next one is 3,54,182. 3,54,182. आणि एक राहिलेली नंबर खाली लिहूयात. ती आहे 4,17,829. सो कोणती लहान असेल? या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर आपल्याला लिहायचं आहे. खाली दिसतं आहे का इथपर्यंत? असेंडिंग ऑर्डर बघून घ्या एकदा, व्यवस्थित दिसतं आहे का? दिसतं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लिहावं लागेल. या ठिकाणी 5 लाख आहे, ही पण 5 लाख आहे, हे पण 5 लाख आहे. इथं 4 आणि सर्वात लहान म्हणजे 3 लाखची नंबर दिसते आपल्याला. सो ही फर्स्ट ऑफ ऑल लिहावी लागेल. त्याला नंबर 1 लिहून घ्यायचं. आणखी सोपं होण्यासाठी आपण असं करू शकता की त्याला नंबरिंग देऊन द्यायची. ओके, सेकंड नंबरला कोणती असेल तर 4 लाखमध्ये, याला पण नंबरिंग देऊन द्यायचं छोटं. आता थर्ड 5 लाख 5 लाख 5 लाख. सो याच्यामध्ये ते कुठलं प्लेस बघायचं आहे? सॉरी, फर्स्ट नंबर काय आहे या ठिकाणी? 34,218. सो 18 या ठिकाणी कॉमा. 5,34,218. 5,21,000 and 5,32,000. सो याच्यामधलं 34 ग्रेटर आहे, 32 त्यापेक्षा थोडं स्मॉल आणि सर्वात स्मॉल आहे 21. सो ही नंबर आपल्याला नेक्स्टला घ्यावी लागेल याच्या. सो आपण याला काय नंबर देणार? 3. आफ्टर दॅट 32 आणि नेक्स्ट ॲट लास्ट 34. सो 4 अँड धिस इज 5 नंबर. मग आता अरेंज करायचे आहे 1, 2, 3, 4 अँड 5.
सो असेंडिंग ऑर्डरनुसार फर्स्ट ऑफ ऑल कुठलं येणार आहे 3,54,182. नेक्स्ट 4,17,829. थर्ड 5,21,834. and next is 5 lakh. next means last 1 2 3 sorry दिसत नाही आहे. ओके ठीक आहे, याचा आन्सर आपण वर लिहूया. दिसतंय का? इथं दिसेल का? नाही का? ओके, मग मी वर लिहूया आपण आन्सर. सेंडे आपण ऑलरेडी त्याला नंबर देऊनच दिलेले आहे, तर आपल्याला अरेंजच करायचं आहे. या ठिकाणी आपण त्याचा आन्सर लिहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट तर आपला सेकंडमधलं ए झालेलं आहे, तर बीचा आन्सर या ठिकाणी लिहूया आपण. असेंडिंग ऑर्डर फर्स्ट 3,54,182. second is this is second, so 4,17,829. दिसतंय सगळ्यांना? थर्ड वन इज 5,21,834. आफ्टर दॅट हे 5 नंबर आहे, तर 5 नंबर लास्ट लिहायचं आहे आपल्याला. 4 नंबर 5,32,148. आणि लास्टला इथं लिहू लास्ट डिजिट. हां 5,34,280. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर अरेंज करायची आहे. कळालं सगळ्यांना? क्वेश्चन नंबर सेकंडमधलं ए आणि बी आपण या ठिकाणी घेतलं आहे, तर सी आणि डी तुम्हाला होमवर्कसाठी आणि प्रॅक्टिससाठी, तर ते करून घ्यायचं आहे कॉपीमध्ये व्यवस्थित. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण बघणार आहेत आता. थर्ड क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. अरेंज द फॉलोइंग नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर, अपोजिट ऑफ असेंडिंग ऑर्डर. कोणाच्या अपोजिट आहे? असेंडिंगच्या अपोजिट डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम. फर्स्ट ऑफ ऑल ग्रेटर नंबर, देन स्मॉलर दॅन that number, again smaller that first number, again smaller, and at last smaller than all numbers. म्हणजे सगळ्यात छोटी नंबर नंतर असेल. जे असेंडिंग आपण इथं अरेंज केलं त्याच्या अपोजिट म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला करायचे. याच्यामधलं सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघूया. ए नंबरचं 3,25,917. कॉमा पुट केला नसेल तर कॉमा देऊन द्यायचा. त्यानंतर 8,39,925. देन 8,39,920. फाइव लाख 48,992. आणि नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे 9,54,600. 9,54,622 याच्यानंतरची संख्या. सो 5 नंबर्स दिलेले आपल्याला, त्याला अरेंज करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरनुसार. ठीक आहे, बघा डिसेंडिंग ऑर्डरनुसार सुद्धा अरेंज करायचं असेल तर आपल्याला सेम डिजिट सुरुवातीपासून बघावे लागतील. आधी तर किती डिजिटची नंबर आहे बघायच्या, सगळ्या सेम आहेत का. ओके,
सर्व सेम आहेत, लॅक प्लेस आहेत, 6 डिजिट नंबर आहे. सो लॅक प्लेसमध्ये येतं. तर आपण कशा प्रकारे रीड करणार आहे त्याला, 3,25,970 अशा प्रकारे. सो लॅक प्लेस बघायचं 3, 8, 8, 5 अँड 9. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा कुठली संख्या घ्यायची आहे आपल्याला, 3 लाखवाली. ठीक आहे. नेक्स्ट 5 लाख अँड लास्ट थर्ड वन इज 8 लाख आहे, बट कुठली घ्यायची आहे. याच्यामध्ये 8,39,000 सेम आहे, 8,39,000 सेम आहे. सो 100 प्लेस बघायचं, 9 100 प्लेससुद्धा सेम आहे. तर आता 10 प्लेस बघायचं, 25, 20, 20 10 प्लेससुद्धा सेम आहे. युनिट प्लेस 5 अँड 0. सो विच इज स्मॉलर, 0 इज स्मॉल दॅन 5. सो वी हॅव टू टेक ऑन थर्ड नंबर दिस डिसेंडिंगनुसार. ओके बघा, असेंडिंग ऑर्डरनुसार हे अशा प्रकारे होईल आणि डिसेंडिंगनुसार मग आपल्याला त्याच्या उलट अरेंज करायचं आहे. हे आपण असेंडिंगनुसार याला नंबरिंग दिलेली आहे. छोटी कोणती आहे, 3,25,917. त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे 5 लाखवाली, देन 8,39,920 आणि त्याच्यानंतर 4th नंबर आणि राहिलेली ही 5 नंबर. ओके. तर हे जे नंबरिंग आहे आपण कशा ऑर्डरने दिलेले आहे, असेंडिंग ऑर्डरने. सो आपल्याला कुठली ऑर्डर लिहायची, कुठल्या ऑर्डरने नंबर अरेंज करायचे आहेत, डिसेंडिंग ऑर्डरने. सो आपल्याला याच्या उलट क्रम लिहावा लागेल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 5 नंबरला जी आहे ती घ्यावी लागेल, डिसेंडिंग ऑर्डर. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. सर्वात मोठी नंबर कोणती आहे, 9,54,622. सो ती आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरनुसार लिहायची आहे, 9,54,622. आफ्टर दॅट 4 नंबर बघा, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे डिसेंडिंग ऑर्डर अरेंज करायची आहे. तर 4 नंबरची 8,39,925. तिसरी नंबर आहे या ठिकाणी 5, 4, 3. सो 8,39,920. आणि सेकंड नंबरला म्हणजेच उलट क्रम लिहितोय आपण, तर लास्ट सेकंडसुद्धा तीच असेल आणि लास्ट म्हणजे ही, तर 3,25,917 दिसत नाही आहे. ओके. तर ही नंबर दिसत नाही आहे, तर खाली लिहूया आपण 1 नंबर, मीन्स असेंडिंगनुसार 1 आणि डिसेंडिंगनुसार लास्ट. बघा, डिसेंडिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम आणि उतरता क्रमामध्ये सर्वात आधी आपल्याला सर्वात मोठी नंबर घ्यायची आहे. दिसत नाही आहे का, इथपर्यंत दिसते. ठीक आहे. बघा, सर्वात मोठी नंबर आधी घ्यायची आहे, ग्रेटर नंबर आपल्याला घ्यायची आहे. सो ग्रेटर नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय बघितलं आधी, फर्स्ट डिजिट जो आलेला आहे, फर्स्ट डिजिट लॅक प्लेसमध्ये. सो लॅक प्लेसमध्ये कुठला ग्रेटर दिसतो, सर्वात 9. सो आपण ही नंबर घेतलेली आधी. सेकंड 8,39,925 हे घेतलेली आहे. आपण आधी काय केलं, या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरचे नंबर लिहून घेतले, नंबरिंग दिले असेंडिंगनुसार, नंतर त्याला उलट क्रमाने लिहिलं. म्हणजे हाच 5 नंबरला, देन 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर अँड 1 नंबर. ओके. अशा प्रकारे अरेंज केलेत. लक्षात घ्यायचं आहे, ही सर्वात ग्रेटर, ही त्यापेक्षा थोडी छोटी, ही आणखी छोटी, ही यापेक्षा आणखी छोटी आणि सर्वात छोटी लास्टला. मीन्स असेंडिंग ऑर्डरनुसार ही फर्स्ट असेल, ही सेकंड असेल, ही थर्ड असेल, ही फोर्थ असेल आणि ही फिफ्थ असेल. याचाच उलट क्रम मीन्स डिसेंडिंग ऑर्डर आपण केलेलं आहे. ओके. आता हे आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठी समोर क्वेश्चन दिलेले आहेत, बी, सी आणि डी. याच्यामधले बी, सी आणि डी हे तुम्हाला करून बघायचे आहे. ओके.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं आहे? फाइंड द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर इन ईच ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 4. स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट म्हणजेच लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. तर क्वेश्चन नंबर 4 मधला ए आपण बघूया. ओके, ही नंबर पहिल्यांदा दिलेली आहे आपल्याला 5,34,351. नेक्स्ट दिलेली आहे 1,25,500 12,000 आहे. 5 डिजिटच नंबर आहे. 12,535. नेक्स्ट दिली आहे 15,113. 15,113. आणि नेक्स्ट दिलेली आहे 90,051. 90,051. So which is greater and which is smaller number we have to find in these questions. आपल्याला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर शोधायची आहे. तर अशा प्रकारे लिहून घ्यायचं स्मॉलेस्ट नंबर अँड ग्रेटेस्ट नंबर. कशामधून ग्रेटेस्ट आणि कशामधून स्मॉलेस्ट? तर आपल्याला दिलेले 4 नंबर आहेत, त्याच्यामधून ग्रेटेस्ट कुठली आणि स्मॉलेस्ट कुठली ते शोधायचं आहे. तर या ठिकाणी ही 6 डिजिट नंबर आहे आणि रिमेनिंग नंबर आहेत त्या 5 डिजिट आहेत. तर कुठली नंबर ग्रेटर असेल? आधी डिजिट मोजून घ्यायचे आहेत की किती डिजिटचे नंबर आहेत. ह्या सर्व 5 डिजिटच्या आहेत 3 आणि ही फर्स्ट नंबरलाच दिलेली आहे ती 6 डिजिटची आहे. तर ऑब्वियसली कुठली नंबर ग्रेटर असेल? 6 डिजिटवाली. करेक्ट. सो 6 डिजिटवाली ग्रेटर. काय आहे 6 डिजिट नंबर? 5,34,000 and 351. ठीक आहे. मग आता स्मॉलेस्ट बघायची आहे आपल्याला. ह्या सगळ्या दिल्या आहे 5 डिजिटच्या. सो त्या 10,000 मध्ये आपल्याला रीड कराव्या लागतील. तर ही काय आहे 12,535. ही आहे 15,130 आणि ही आहे 90,051. सो विच इज स्मॉलर? 12 इज स्मॉलर दॅन 15 अँड 90. सो 12,535. बघा 12 हा छोटा असल्यामुळे या 15 आणि 19च्या तर स्मॉलर नंबर याच्यामधली ही असेल 12,535 आणि 5,34,351 इज ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम दिस 4 नंबर. ओके. अशा प्रकारे चौथा क्वेश्चन आणि त्यामधले सुद्धा बी, सी आणि डी तुम्हाला प्रॅक्टिसला ते सर्वांनी प्रॅक्टिस करून कॉपीमध्ये सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. राइट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर यूजिंग ईच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ डिजिट. ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर आपल्याला दिलेल्या नंबरच्या सेट्समधून बनवायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. ओके. 8, 5. बघा हे नंबर दिलेले आहे, याचा संच दिलेला आहे, सेट दिलेला आहे. त्याच्यापासून स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, ग्रेटेस्ट मीन्स मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. किती डिजिट दिलेले आहे आपल्याला त्याच्यावरनं संख्यासुद्धा तेवढ्या डिजिटची तयार होईल. तर 6 डिजिट आहेत तर 6 डिजिटची म्हणजे स्लॅक प्लेसमध्ये ती तयार होणार. तर स्मॉलेस्ट करताना आपल्याला असेंडिंग ऑर्डर घ्यायची आहे दिलेल्या सेटची. तर असेंडिंग ऑर्डरनुसार काय येईल? आधी 1 देन 2 देन 4 देन 5 6 and 8. सो
ज्या वेळेला ह्या नंबर लिहून झाल्या त्यानंतर कॉमा पुट करायचा आणि ती नंबर रीड करायची. स्मॉलेस्ट नंबर इज 1,24,568. दिस इज स्मॉलेस्ट नंबर. अँड ग्रेटेस्ट नंबर, या वेळेला डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं. सर्वात मोठी कोणती आहे? 8. याच्या अपोजिट विरुद्ध 8, 6, 5, 4, 2, 1 अशा प्रकारे लिहायचं आहे. 8, 6, 5, 4, 2 आणि 1. सो हाऊ टू रीड दिस नंबर? 8,65,421. ही ग्रेटेस्ट नंबर तयार होईल या दिलेल्या सेट्समधून, नंबरच्या सेट्समधून ही स्मॉलेस्ट आणि ही ग्रेटेस्ट. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 5. आणि जर 0 असेल तर 0वाला एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड नंबर 817690. 817690. आपल्याला नंबर तयार करायचे 6 डिजिटची, कारण इथं दिलेले डिजिट किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. सो आपल्याला 6 डिजिटचीच स्मॉलेस्ट आणि 6 डिजिटचीच ग्रेटेस्ट नंबर तयार करायची आहे. बघा, स्मॉलेस्ट लहानात लहान आणि ग्रेटेस्ट मीन्स मोठ्यात मोठी काय तयार करायचे? नंबर. ओके, तर जेव्हा तुम्ही स्मॉलेस्ट नंबर तयार करता त्यावेळेला हा 0 फर्स्टला घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. जर फर्स्ट टाईम आपण 0 घेतला तर ती 6 डिजिट नंबर तयार होणार नाही. म्हणूनच आपल्याला त्यापेक्षा थोडी मोठी नंबर जी आहे दिलेल्या सेट्समध्ये ती घ्यायची आणि त्यानंतर सेकंड नंबरला 0 यूज करायचा. ठीक आहे, तर 1 आफ्टर दॅट 0. नंतर यापेक्षा थोडी मोठी संख्या आहे 6, नंतर 7, नंतर 8 आणि लास्टला 9. सो स्मॉलेस्ट नंबर तयार झाली 6 डिजिटची. आता पुट करायचा कॉमा. काय होईल? 1,06,789. दिस इज स्मॉलेस्ट नंबर. आणि ग्रेटेस्ट कशी होईल तयार ती बघायची आता. तर ग्रेटेस्टमध्ये सर्वात आधी ग्रेटर नंबर कुठली आहे? 9, देन 8, 7, 6, 1 अँड 0. मध्ये 0च्या बाबतीत कुठला चेंजेस करायचा नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. नाही तर हा पण 0 तुम्ही समोर घेतला आणि हा मागे घेतला तरीसुद्धा एक्झाम्पल रॉंग होतं. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये ज्या वेळेला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करतो किंवा डिसेंडिंग ऑर्डर आपण लिहितो त्यावेळेला 0 या ठिकाणी समोर न घेता तो ॲज इट इजच राहू द्यायचा. डिसेंडिंगनुसार जो शेवटीच तो लिहायचा, सर्वात लहान असतो 0 त्यामुळं. आणि फक्त याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर लिहिताना 0 हा सेकंड नंबरला घ्यायचा, एक नंबर लिहिल्याच्या नंतर. कारण की आपल्याला 6 डिजिट नंबर बनवायची असते. म्हणून आपण जर का 0 आधी घेतला, इथं लिहिला, तर आपली जी नंबर आहे ती 6 डिजिटची नंबर न होता त्याला आपण काय रेट करणार? 16,789. म्हणूनच आपल्याला 0 हा आधी घ्यायचा नाही आहे. हे लक्षात आलं असेलच. असे खूप सारे एक्झाम्पल घ्यायचे आणि नंबर घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 5 अशा प्रकारे कळाला असेलच तुम्हाला. ओके, आता लिहून घ्यायचं व्यवस्थित कॉपीमध्ये. नसेल समजला तर आणखी त्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहे C आणि D फॉर युअर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 6 आपण लगेचच बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 काय दिले? क्वेश्चन नंबर 6 मध्ये राईट द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर यूजिंग द डिजिट 2, 7 अँड 4 यूजिंग 4 2 टाइम्स. 2, 7 अँड 4 यूजिंग 4 2 टाइम्स. हे जे 2 दिलेले आहे
ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघा काय दिले आपल्याला, डिजिट किती दिल्या, हे दिलेलं आहे बघा 2, 7 and 4. आणि 4 डिजिटची ग्रेटेस्ट नंबर तयार करायला सांगितली 4 डिजिटमध्ये. आणि डिजिट दिलेले ॲक्च्युअल 3 डिजिट दिलेले आहे आपल्याला 2, 7 and 4. आणि या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की 4 हा किती वेळा यूज करायचा आहे, 2 वेळा. ठीक आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला 3 डिजिटच दिलेले आहे, 4 डिजिटची नंबर तयार करायला सांगितली आणि त्यांनी 1 डिजिट जो दिला आहे म्हणजेच याच्यामधला हा 4 हा 2 टाइम्स यूज करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो हा 2 म्हणजेच की हा 4 2 वेळा घ्यायचा आहे. नाहीतर काही स्टुडंट्स या 2ला 2 घेऊन टाकतात, तर एक्झाम्पल काय होतं, रॉंग होतं. म्हणून तसं न करता आपल्याला मीनिंग समजून घ्यायचं आहे आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं. तर आपण ग्रेटेस्ट नंबर तयार करूया. ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्टच फक्त करायचे आहे का, तर नाही, तर ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर सो काय करायचं आहे याच्यामध्ये, ग्रेटेस्ट करायचे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या जी आहे, ग्रेटर नंबर आहे याच्यामधून 7. सो 7 आधी लिहायचा. सेकंड ग्रेटर नंबर आहे 4 आणि 4 किती वेळा यूज करायचा आहे, 2 टाइम्स. सो लगेच 2 टाइम्स तो यूज करायचा. आणि लास्टला आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे, म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरनुसार स्मॉल नंबर आहे दिलेला 2. सो आपल्याला मिळालेली ग्रेटर नंबर आहे 7442. अंडरस्टँड? ओके. आता 4च क्वेश्चन आपले राहिलेले ते सुद्धा आपण घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. राईट द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर यूजिंग 8, 6, 7, 9. 6 2 टाइम्स, 8, 6, 7, 9 and 6 किती वेळा यूज करायचं आहे, 2 टाइम्स. तर याची स्मॉलेस्ट करायची. स्मॉलेस्ट मीन्स लहानात लहान. स्मॉलेस्ट नंबर किती डिजिटची, 5 डिजिट. तर स्मॉलेस्ट करताना आपण काय घ्यायचं असते आपल्याला, असेंडिंग ऑर्डर. सो दिलेले डिजिट बघायचे, कोणते आहेत दिलेले डिजिट, 8, 6, 7, 9. सो असेंडिंग ऑर्डरनुसार फर्स्ट नंबर कुठले येणार, 6 छोटी नंबर. सो 6 किती वेळा यूज करायचा आहे, 2 टाइम्स. सो 6 2 टाइम्स लगेचच यूज करायचा. नंतर 7, 8 and 9. सो ही स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दिलेल्या नंबर सेट्स पासून आपण बनवलेली आहे. समजली आहे? ओके. क्वेश्चन नंबर 8. राईट द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर यूजिंग 9, 1, 2, 5, 6 विदाउट रिपीटिंग एनी डिजिट. रिपीट न होऊ देता, याच्यामध्ये रिपीट होऊ द्यायचा नाही. डिजिट कुठले दिलेले आहे, 9, 1, 2, 5, 6. याच्यामध्ये कुठलाच डिजिट रिपीट होऊ द्यायचा नाही. त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. सो आपल्याला स्मॉलेस्ट सांगितली की ग्रेटेस्ट सांगितली बनवायला, ग्रेटेस्ट. सो ग्रेटेस्ट बनवायची आहे, ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम द गिवन डिजिट. बघा ग्रेटेस्ट मीन्स डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरनुसार 9 आधी येणार, 6, देन 5, 2 and 1. So 96,521 is the greatest number formed by the given digit sets. Then last 9 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण लगेचच. लास्ट 2 क्वेश्चन राहिलेले आहे. राईट द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर यूजिंग स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. कोणत्या संच दिलेला आहे आपल्याला नंबर्सचा, 2, 1, 8, 9, 5, 6. 2
2 1 8 9 5 6. स्मॉलेस्ट बनवायची आहे. स्मॉलेस्ट मीन्स लहानात लहान. सो असेंडिंग ऑर्डरनुसार काय येईल? 1 देन 2 देन 5 6 8 and 9. किती डिजिट झाले? 1 2 3, इथं पण 6. सो हाऊ टू रीड दिस नंबर? कॉमा पुट करायचा आणि रीड करायची नंबर. युनिट 10 100, कॉमा 1000 10,000 and lakh. 1,25,689. This is the smallest 6-digit number made formed by the given sets of number. Okay. And विदाउट रिपीटेशन या क्वेश्चनमध्ये सुद्धा दिलं होतं आणि रिपीट करायची गरजसुद्धा नव्हती. आधीच ऑलरेडी आपल्याला 6 डिजिट दिलेले आहेत. सो लास्ट क्वेश्चन इज फ्रॉम द एक्सरसाइज सी, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय दिलं आहे? राईट द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर यूजिंग द डिजिट 4 3 1 9 यूजिंग both 3 and 9 twice. 4 3 1 and 9, 1 and 9 हे डिजिट दिलेले आहे आपल्याला 4 आणि याच्यापासून 6 डिजिट नंबर आपल्याला बनायची आहे. ओके, बनवायची आहे 6 ग्रेटेस्ट. कशी? ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 3 आणि 9 हा रिपीट व्हायला हवेत. दोन्हीही रिपीट व्हायला हवेत. दिलेले बघा सेंटेन्स. 3 and 9 ट्वाइस. बोथ दोन्ही पण 3 and 9 ट्वाइस म्हणजेच 2 वेळा आले पाहिजे. तर ग्रेटेस्टला आपल्याला काय करायचं असते? डिसेंडिंग ऑर्डर, ग्रेटर नंबर. आणि 9 2 वेळा आला पाहिजे. 3 and 9 ट्वाइस म्हणजेच 2 वेळा. देन सेकंड ग्रेटर नंबर इज 4 ट्वाइस नाही आहे, एकदाच यूज करायची. 3 ट्वाइस आहे तर 3 2 वेळा आणि लास्ट 1 1. सो दिस इज द ग्रेटेस्ट नंबर formed by the given sets of this number. Okay, how we can read this number? Unit 10 100, 1000 10,000 and lakh. So 9,94,331. So this is 6 digit greater number or greatest number. In this 3 and 9 is used twice. म्हणजेच 2 वेळा 3 आणि 9 हा यूज केलेला आहे. सो इन दिस वे we have completed our exercise C. तर एक्झरसाइज सी मधले 10 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर जे तुम्हाला प्रॅक्टिसला क्वेश्चन ठेवले आहेत होमवर्क ॲज अ होमवर्क, तर ते होमवर्क व्यवस्थितपणे तुम्हाला करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करून त्याच्यामध्ये परफेक्ट व्हायचं आहे. ओके, थँक्यू.